सामना त्वरित सुरू करा. बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2024 हे पर्व दुसरं भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक 31 जानेवारी 2024 ते 4 फेब्रुवारी 2024 पर्यंत हा क्रिकेटचा महासंग्राम कोल्हापूरच्या पॅव्हलियन मैदानामध्ये आणि बघता बघता पहिल्या दिवसातील हा तिसरा सामना रंगणार आहे. आता सामना रंगेल की नाही हे सांगता आता कठीण आहे. दोन्ही संघाचे 12 कडे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा, समालोचन कक्षाशी संपर्क साधा. अन्यथा 5 धावांचा दंड ठोठावण्यात येईल. लक्षात ठेवा, ही आयोजकांकडून आलेली सूचना आहे आणि शेवटची सूचना. परत सूचना देण्यात येणार नाही आहे. तर सामना सुरू होतोय. नाणेफेकीचा कौल SK रॉयलच्या बाजूने. निर्णय तो क्षेत्ररक्षणाचा. सलामीची जोडी मैदानात. VK स्पोर्ट्स क्लबची शशांक खोत जो मागच्या सामन्यातील सामनावीर होता, ज्यांनी अक्षरशः धावांचा रतीब टाकला होता, तोच शशांक खोत आता स्ट्राईक. सुशांत खोत माफ करा. सुशांत खोत आणि प्रशांत धनगर. सुमित समोरच्या बाजूने मारा करतो. पहिला चेंडू मधल्या अष्टीवरती पंचांकडे दाद मागण्यात येते. चेंडू पॅडवर आदवतो की नाही बघायचं. पंचांचा नेमका काय इशारा येतोय बघायचा आहे. पंचांचा इशारा येतो आत्ता लेगबायच्या रूपात. तर पंचांची खूण येते लेगबाय. अवांतरने आपलं खातं बिनबाद 1. पहिले जे 2 सामने झाले होते त्या दोन्ही सामन्यातील विजयी संघ आमने सामने ठाकलेत आणि बघायचं आहे या विजयी संघातील कुठला संघ हा उजवा ठरतोय हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे. सुमित मारा करतोय तो समोरच्या बाजूने म्हणजे मार्केट एंड कडून आणि त्याला सामोरं जातोय तो अर्थातच सुशांत खोत. हा चांगला चेंडू पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. तो चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑनला आणि बघता बघता 1 धाव ही सहज पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमुळे आपलं खातं खोलतोय तो सुशांत आणि संघाची प्रशांत आणि संघाची धावसंख्या पोचते ती अर्थातच बिनबाद 2. बघा क्षेत्रवर आपण नजर टाकली. स्लिप नाही आहे. पॉईंट आहे, अगदी बरोबर पॉईंट आहे. शॉर्ट कव्हर थोडासा वाईडिश आहे. मिड ऑफ आहे. दरम्यान चेंडू हा स्लोवर होऊन फुल टॉस आहे. चेंडू ड्राईव्ह केला आहे तो मिड विकेटच्या बाजूने. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर आणि एका धावावर समाधान. उलटा चेंडू होता, काहीसा खराब चेंडू, पण त्या चेंडूचा खरपूस समाचार काही घेता आला नाही आणि बघता बघता 1 धाव ही पूर्ण केली आहे. हे एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोचते ती अर्थातच 3 वर. दोघांनी आपलं खातं खोललंय. बघा अवांतरने खातं खोललंय, त्यानंतर सुशांतने आपलं खातं खोललंय आणि बघता बघता प्रशांतनेही आपलं खातं खोललंय. प्रशांत आता सामोरं जातोय. खुल्लो टप्प्याचा चेंडू छान ड्राईव्ह केला. चेंडू जवळ जातो तो शॉर्ट कव्हरला. कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय शॉर्ट कव्हरमध्ये आणि बघता बघता पुन्हा 1 धाव ही पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोचते ती 4 वर. बघा सामना हा 7 षटकांचा आहे. बघा क्रिकेटमधील जे काही जमिनीलगत जे फटके असतात, ज्या फटक्यावर जो अस्सल क्रिकेट प्रेमी असतो तो नितांत प्रेम करतो या फटक्यांवरती, तसेच फटके बघा. चेंडू डाव्या अष्टी बाहेरचा. चेंडू पॅडवर आदवतोय. चेंडू धावचीची संधी होती. यष्टिरक्षकाला काय चेंडू व्यवस्थित घेता आला नाही आपल्या ग्लोव्जमध्ये आणि एक जीवनदान म्हणावं लागेल. पंचांचा हा लेग बायचा इशारा. अवांतर पोहोचते 2 वर. संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच बिनबाद 5. षटक हे पहिले चालू आहे. पहिल्या षटकात गोलंदाज ने आपला वरचष्मा राखलाय. अर्थात जे आक्रमक खेळाडू श्रीकांत चव्हाण साहेब यांचं इथे आगमन झालंय. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. दरम्यानचा चेंडू खेळून काढला तो डीप लॉंग ऑफला आणि बघता बघता चेंडू सीमा पार. अतिशय सुरेख देखणा असा फटका प्रशांतच्या बॅटच्या पट्ट्यातून. या प्रशांतच्या चौकाराने धावसंख्या पोहोचते ती मला वाटतं बिनबाद 9 आणि प्रशांत पोहोचतो तो 6 वर. पहिलं षटक हे संपुष्टात येते. बघा गंमत बघा की पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकात पहिले 4 ते 5 चेंडूवर बऱ्यापैकी वर चष्मा राखला होता गोलंदाजाने, पण त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवर जसा चेंडू खराब मिळाला त्याचा खरपूस समाचार घेतला आणि चेंडू छान ड्राईव्ह करत लॉंग ऑफ क्षेत्ररक्षणामध्ये एक चौकार 4 बहुमूल्य धावा ह्या त्यांनी मिळवल्या. त्या चौकारामुळे धावसंख्या स्थिरावली ती अर्थातच 9 वर.
जे प्रेक्षक आत्ताच चहापान घेऊन आले असतील त्या प्रेक्षकांसाठी सांगतोय, बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2024ची 24 दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वातील आजचा हा पहिला दिवस आणि आजच्या दिवसातील हा तिसरा सामना रंगतोय तो अर्थातच विके स्पोर्ट्स विरुद्ध SK रॉयल्स पुलेवाडी. नाणेफेकीचा कौल हा पुलेवाडीच्या बाजूने. झटपट निर्णय तो क्षेत्ररक्षणाचा आणि पहिल्या षटकात काहीसा वर्षाशमा राखत बिनबाद नाव 9 अशी ही संत सुरुवात. मधल्या चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बघायचा पंचांचा इशारा काय तो चेंडू बॅटच्या आतल्या किनाऱ्याला लागतोय. पंचांची काही खूण येत नाही याचा अर्थ चेंडू बॅटच्या आतल्या किनाऱ्याला लागत डाव्या बाहेर जात ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये लेमन कट म्हणतात तशी ही धाव. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोचते ती अर्थातच दुहेरी आकड्यात. बिनबाद 10. स्क्वेअर कट आहे, फ्लिक आहे, तसंच लेमन कट आणि चायनीज कट हे दोन आगळे वेगळे फटके क्रिकेटच्या विश्वात. डाव्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि बाकीचं सोपस्कर पूर्ण करतोय तो यष्टीरक्षक. गंमत बघा की 7 षटकात आमचं समालोचन कक्षाचं जे पॅनल आहे त्यांचा एक अंदाज आहे की 7 षटकात 70-75 धावा ह्या यायलाच पाहिजे धावपलकावर. कोलवटप्प्याचा चेंडू पुन्हा छान ड्राईव्ह केला. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय तो डीप मिड विकेटला, परंतु एका धावायला काही रोखू शकत नाही. एकरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 11वर. परंतु आमचं जे प्रिडिक्शन आहे, आमची जी भविष्यवाणी आहे 70-75 त्याही धावा पहिल्या सामन्यात कमी पडल्या होत्या. त्यामुळे आपण अंदाज बांधू शकाल ही खेळपट्टी किती छान आहे. फलंदाजाला नंदनवन किंवा फलंदाजाला पोषक अशी ही खेळपट्टी. मारा करतोय तो मेडिकल एनकडून शरद पाटील. हो, हा मात्र चेंडू खेळून काढलाय तो डीप मिड विकेटला. एकाच धावावर समाधान. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 12वर. प्रशांत आता सामोरं जातोय. सुशांत बद्दल म्हणावं लागेल की सुशांत हा मागच्या सामन्यातील सामनावीर होता ज्यांनी अक्षरशः धावांचा रतीब खोऱ्याने धावा काढला होता. कोलोटप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू हा मधल्या यष्टीवरचा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला आणि बाकीचं पुन्हा एकदा सोपस्कर पूर्ण केले ते यष्टीरक्षकाने. 2 तुल्यबळ संघ मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आमने सामने ठाकले आहेत. पहिल्या सामन्यात विके स्पोर्ट्स क्लबने दक्कन पन्हाळाचा धूळ चारली होती आणि दुसऱ्या सामन्यात SK रॉयल्सने A1 पन्हाळाला चितपट केलं होतं. मधल्या यष्टीवर चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र ह्या षटकात निर्विवाद वर्चस्व हे राखलं आहे ते अर्थातच मला वाटतं शरद पाटीलने. किती धावा दिल्या षटकात शरदने? फक्त 3 धाव. यावरून आपण अंदाज बांधू शकाल किती भेदक, किती तिखट, किती आक्रमक असा त्याचा मारा होता. आणि बघता बघता शरदने फलंदाजांनाही बांधून टाकलंय. 2 षटकं संपतायत, धावसंख्या स्थिरावली आहे ती अर्थातच बिनबाद 12. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या 9 आणि दुसऱ्या षटकात धावा आल्या होत्या 3. असं एकंदरीत समीकरण पहिल्या 2 षटकाचं. पहिलं षटक काहीसं महागडं, पूर्णसं महागडं मी म्हणणार नाही, काहीसं महागडं, पण त्याच्या विरुद्ध दुसरं षटक हे अक्षरशः किफायतशीर असं षटक. ज्या षटकात अक्षरशः बांधून ठेवलं ते शरदने सुशांतला आणि प्रशांतला आणि अक्षरशः धावांची बंदी केली होती. गोलंदाजीत बदल होतो की नाही? गोलंदाजीत बदल नाही आहे बघा. सुमितवरच पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय आणि सुमित मारा करतोय समोरच्या बाजूने. मधल्या अष्टवाचा चेंडू पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसतोय. गंमत बघा की जिथे सरळ बॅटने धावा येऊ शकतात तिथे मात्र प्रयत्न केला जातोय फलंदाजामार्फत. थोडेसे वेडेवाकडे, थोडेसे एकाग्रता गोलंदाजाची भंग करायची असा त्याचा प्रयत्न आहे, परंतु त्या प्रयत्नातही फलंदाजाला यश येत नाहीये. हे मात्र फलंदाज दुर्दैव. मधल्या चेंडू ट्राय करण्याचा प्रयत्न कव्हरच्या डोक्यावरून चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनाऱ्याला तो चेंडू घरंगळतोय तो बॅकवर्ड पॉईंटला. मात्र खरं जिथे आक्रमक फटकेबाजी अपेक्षित होती तसं काही घडत नाहीये. मधल्या चेंडू फ्लिक म्हणता येणार नाही किंवा हुक म्हणता येणार नाही असा थोडासा विचित्र फटका. 1 धाव ही पूर्ण होते. एकरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 14वर. कोल्हापूर प्रीमियर लीग 1 महिन्यापूर्वीच या स्पर्धेचं अनाऊन्समेंट केली गेली होती आणि बघता बघता या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. आजचं दुसरं पर्व, पहिला दिवस आणि आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. मधल्या चेंडू छान वळला, मनगडे चेंडू जातो तो शॉर्ट फाईन लेगला आणि पुन्हा एकदा 1 धाव ही सहज पूर्ण गेली आहे. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 15वर.
मग क्षेत्रीवर आपण नजर टाकू. स्लिप नाही आहे, एक फ्लाइंग स्लिप आहे, एक वाईड गली आहे, पॉईंट आहे, स्वीपर कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, ऑफला ऑनला शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे आणि लॉंग ऑन. ऑफला 5 तर ऑनला 4. लॉफ्ट केला चेंडू. चेंडू हवेत आहे. गोलंदाज जातोय चेंडूच्या मागे आणि एक सुरेख झेल टिपला आहे तो मिडॉन क्षेत्रात. प्रशांत तंबूत परततोय. संघाला आणि धावसंख्या स्थिरावली ती अर्थातच एक बाद 15. बाद झालेला फलंदाज प्रशांत धनगर जो आत्ताच झेल बाद झाला कॉटन बॉलच्या रूपात. गोलंदाजाने अक्षरशः मिडॉन क्षेत्रविवाद जाऊन एक साधा सोपा हा सहा झेल टिपला. एक बाद 15. ओ क्षेत्रात बदल होता. चेंडू छान खेळून काढला. मिड विकेटच्या बाजूने एक धाव तर पूर्ण केले. एका धावावर सामान. बघा क्षेत्रात आता बदल झाला होता. सिली पॉईंट घेण्यात आलं होतं. असं क्षेत्र विशेषतः लेदर बॉलमध्ये बघायला मिळते. सिली पॉईंट फॉरवर्ड शॉटले आता सिली पॉईंट घेण्यात आलं होतं कारण जसं नवीन फलंदाज आला थोडासा दबाव टाकण्यासाठी हा क्षेत्रविवाद बदल केलाय. 3 षटकं संपतात. 1 बाद 16. तर 3 षटकं संपतात. धावसंख्या स्थिरावली आहे ती 1 बाद 16. चौथं षटक सुरू होते. बघायचं चौथं षटक. चौथ्या षटकासाठी कोणाला पाचारण करण्यात येत आहे. गोलंदाजीत बदल नाही आहे. शरद पाटील यांच्या हातातच चेंडू सोपवला जातोय आणि तो मेडिकल कॉलेज एंड कडून मारा करणार आहे आणि त्याला सामोरा जातोय. तो अर्थातच मनोज सकपाळ. बघा मनोज सकपाळ पंचाकडून गार्ड घेतोय. ही चांगली गोष्ट आहे क्रिकेटसाठी. आजकाल टेनिस क्रिकेटमध्ये कोणी गार्ड घेण्यास इच्छुक नसतं. येतो तो डायरेक्ट स्टान्स घेऊन खेळ सुरू करतो. आता मात्र मनोज सकपाळने स्वतः गार्ड घेतलाय. मिडल स्टिकल एक जो काय असेल तो पंचांकडून आणि आता सामोरा जातोय तो अर्थातच गोलंदाज शरद पाटीलला. उलटा चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू जातोय तो वायडिश मिड विकेटला. वायडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षक होतोय. चेंडूची फेक करीपर्यंत एक धाव ही सहज पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 1 बाद 17. पहिली 3 षटकं गोलंदाजाच्या नावावर. आता बघायचे उरलेले जे 4 षटकं आहेत त्या 4 षटकावर कितपत आधिपत्य कितपत प्रभुत्व गाजवत आहेत फलंदाज हे बघणं निश्चितच औत्सुक्याचं ठरणार आहे. अडीचा चेंडू ओ पंचाकडे दाद मागत. पंचाने दाद ही उचलून धरले. पंच आकाशाकडे बोट करतायत. फलंदाज बाद होतोय च्या रूपात. दुसरा धक्का तो संघाला. सुशांत तंबूत परततोय. 2 बाद 17. करावं लागेल कारण पहिलं षटकही त्यांनी अतिशय भेदक मारा केला होता. फक्त 3 धावा दिल्या होत्या. अर्थात त्याला गडीपात करण्यात यश नाही आलं होतं. पण ह्या षटकात मात्र त्यांनी मधल्या जो अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत फलंदाजाला त्यांनी कैचीत पकडलं. जाळ्यात पकडलं. चेंडू पॅडवर आदळला. पंचाकडे जोरदार दाद मागण्यात आली आणि पंचांनी दाद ही उचलून धरली. धावसंख्या स्थिरावते ती 2 बाद 17. पहिल्या गडी बाद झाला 15 ओव्हर. बाद झाला प्रशांत. दुसरा गडी बाद झाला 17 ओव्हर. बाद झाला तो सुशांत. म्हणजे सलामीची जोडी बिनीची जोडी ही डगआउटमध्ये परतली आहे.
पहिले दोन सामने काहीसे एकतर्फी, काहीसे रटा, काहीसे प्रेक्षकांना न पटणारे असे सामने होते. परंतु हाही सामना तसाच होतो की नाही हे बघायचं आहे. कोलोटप्पाचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर, चेंडू छान बोलला मनगटाच्या बाजूने चेंडू जातो तो मिड विकेट क्षेत्रात, वाडिश मिडॉनवरून क्षेत्ररक्षक शिकवतोय, चेंडूची फेक करतोय आणि एक धाव ही सहज पूर्ण केली आहे. बघा मनगटाचा किती छान वापर केला आहे तो फलंदाज लल्लन पाटीलने. आपलं खातं खोलतोय लल्लन, तो पोचतोय एक वर, संघाची धावसंख्या पोचते ती 2-18. संघ 40 गाठणार की नाही, संघ 50 गाठणार नाही गाठते की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे. 70 धावा हे व्हायलाच पाहिजेत. कोलोटप्प्याचा चेंडू चेंडू ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा ऑन साईडला डीप मिडॉनला, लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक घेतोय आणि एक धाव ही सहज पूर्ण केली आहे. आमची जी भविष्यवाणी आहे, आमचा जो अंदाज आहे, आमचं जे एकंदरीत प्रिडिक्शन आहे की एकंदरीत 7 षटकात 65-70 धावा व्हायला पाहिजे. ते सामना जर तुम्हाला रंगतदार अवस्थेत आणायचा असेल तर 60-70 धावा ह्या व्हायलाच पाहिजेत. कोलोटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय, चेंडू जातोय तो डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर आणि हा चौकार, सुरेख देखणा खणखणीत असा चौकार. 23 वर 2-23, पहिला गडी बाद 15, दुसरा गडी बाद 17 आणि तिसऱ्या गडासाठी आता ही 6 धावांची छोटेखानी ही भागीदारी ती धावपलकावर. मधल्या चेंडू हा मात्र थोडासा विचित्र फटका, पहिला पॉईंटच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. षटक संपतंय ते तिसरं, 3 षटकं संपत धावसंख्या स्थिरावलं ते 23 वर. तर एकंदरीत पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर पहिले 2 षटकं ही गोलंदाजाच्या खात्यामध्ये आणि तिसरं षटक हे काहीच हे फलंदाजाच्या नावावर. 3 षटकं संपतात, धावसंख्या स्थिरावली आहे ती 23 वर. जे प्रेक्षक आत्ताच आले असतील त्यांच्या माहितीकडे सांगतोय, बावडा क्रिकेट क्लब 4 षटकं संपली, माफ करा, 4 षटकं संपतात. जे प्रेक्षक आत्ताच आले असतील त्यांच्या माहितीकडे सांगतोय, बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2024 हे दुसरं पर्व आणि आजच्या दिवसातील हा तिसरा सामना रंगतोय तो विके स्पोर्ट्स क्लब विरुद्ध SK रॉयल्स फुलेवाडी. नाणेफेकीचा कौल हा फुलेवाडीच्या बाजूने, झटपट निर्णय तो क्षेत्ररक्षणाचा आणि संघनायकाने जो निर्णय घेतलाय त्या निर्णयावर अक्षरशः खरे उतरलेत त्यांचे गोलंदाज आणि भेदक तिकट किच्चून मारा करत फलंदाजांना जखडून ठेवण्यात त्यांना कमालीचं यश आलंय. बघायचं आहे उरलेले 3 षटक आहेत म्हणजे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. त्या 18 चेंडूवर कुठला संघ अधिराज्य गाजवते हे बघणं गरजेचं आहे. कारण 50-60 धावा ह्या व्हायलाच पाहिजे या खेळपट्टीवर, अन्यथा हाही सामना पहिल्या 2 सामन्यासारखा एकतर्फी होईल यात काही शंका नाही आहे. गोलंदाजी बदल होतोय, नझीर शेख यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय. पहिले षटक हो, मधल्या चेंडू बॅकफुटवर गेला, चेंडू छान टॅप केला, चेंडू जातो तो पॉईंटला, कव्हरचं क्षेत्ररक्षक होते चेंडूवर आणि चेंडूवर येईपर्यंत एक धाव ही सहज पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 2-24. एकेरी दुहेरी धावा घेऊन फार मोठा फरक पडणार नाहीये. आता मात्र आक्रमक फटकेबाजी ही करावीच लागेल, त्याशिवाय कुठले पर्यायी नाही आहे फलंदाजांसमोर. कारण संघाला कमीत कमी 50, 55 किंवा 60 ही गाठावीच लागेल. ज्या पद्धतीने मी निश्चितच SK रॉयल्स फुलेवाडीच्या गोलंदाजाचं कौतुक करेन, तिने अतिशय छान मारा केला आहे. कारण पहिले 2 सामने झाले होते, त्या 2 सामन्यात फलंदाजाने अक्षरशः धावांचा रतीब, अक्षरशः खोऱ्याने धावा बघायला मिळाल्या होत्या. परंतु त्याच्या विपरीत हा तिसरा सामना रंगतोय, ज्या सामन्यात गोलंदाजाने आपला वरचष्मा राखलाय यात काही शंका नाही आहे. नझीर शेख मारा करतोय मार्केट एंड करून. बघा 2 एंड आहेत, एक मार्केट एंड आहे आणि एक मेडिकल कॉलेज एंड. एक चांगलं साईन आहे या स्पर्धेचं. मधल्या चेंडू हलकेच खेळला आहे, तो कव्हरच्या बाजूने एक धाव तर पूर्ण केली आहे आणि बघता बघता दुसरी धाव ही सहज पूर्ण केली आहे. त्या दुहेरी धावसंख्येमध्ये लंडन पोहोचतोय तो 7 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 26 वर. संघाने पावशतक फलकावर लावलं आहे, पण पावशतक जे फलकावर लागलं आहे त्यासाठी बराच वेळ घेतला आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही आहे. पण मी आत्ता म्हटलं आहे की संघाने कमीत कमी 50 ही गाठलीच पाहिजे. लॉफ्ट केलाय चेंडू, सुरेख फटका, चेंडू जातोय तो लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर जातो की नाही बघायचं आहे. पंचांचा इशारा काय येतोय आणि पंचांचा इशारा येतो तो षटकार.
सामाजिक कार्यकर्ते श्रीयुत तानाजी लांडगे साहेबांचे इथे आगमन झालं. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. दरम्यानचा चेंडू हा पंचांचा वाईटचा इशारा येतोय. या एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 2 धावा. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 34वर. 5वं षटक हे चालू आहे. 5व्या षटकात संघाने आता 30 गाठली आहे. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत आणि बघायचं आहे 2 षटकांमध्ये अजून किती धावा कुठल्या जात आहेत हे बघणं कौतुकाचं निश्चित ठरणार आहे. बॅकफुटवर जातोय, छान कट केलाय, हाफ कट हाफ शॉट ज्याला म्हणतात क्रिकेटच्या भाषेत, तसा फटका चेंडू जातोय तो डीपिश पॉईंटला. स्वीपर कव्हरचं क्षेत्ररक्षक होतं चेंडूवर आणि बघता बघता 2 धावा या सहज पूर्ण केली आहे. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 36वर. 5वं षटक हे सुरू आहे प्रगतीपथावर आणि 5व्या षटकात 36 ही काहीशी समाधानकारक चांगली धावसंख्या किंवा एक फार मोठी मोठी धावसंख्या असं म्हणता येणार नाही, परंतु निश्चितच फार एक समाधानकारक अशी धावसंख्या. मधल्या वर्षी चेंडू पुन्हा एकदा हाफ कट हाफ शॉट करण्याचा प्रयत्न फसतोय आणि बाकीचे सोपस्कर पूर्ण करतोय तो यष्टीरक्षक. बघा ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये गोलंदाजाचा विचार केला तर विविधता गोलंदाजाच्या भात्यात असणं फार गरजेचं असतं. कधी वेगवान, कधी हळूवार, कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक. त्याच्या आणि विशेषतः नझीर शेखचा जर विचार केला त्यांच्या भात्यात असं फार मोठी चांगली अस्त्र आहेत. मधल्या वर्षी चेंडू चेंडू छान खेळला तो स्वीपर कव्हरच्या बाजूने आणि हा चेंडू बघता बघता सीमा पार. हा देखणा खणखणी सुरेख विश्वसनीय असा चौकार. या चौक ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और जोडी बिनीची जोडी ही तंबूत परतली आहे, परंतु ही जोडी तंबूत परतल्यानंतर दोघांनी मात्र जे दडपण होतं ते दडपण झुगारून अतिशय देखणी, अतिशय नयनरम्य किंबहुना सुरुवातीला काहीशी संत वाटणारी जी फलंदाजी त्याचं रूपांतर थोडंसं आक्रमकतेमध्ये केलं आहे हे मात्र खरं. आता मात्र गोलंदाजीत बदल होतोय. इंद्रजित यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय. ते मारा करणार आहेत ते मेडिकल कॉलेज एन कडून आणि त्याला सामोरा जातोय तो फलंदाज लल्लन पाटील. लल्लन पाटील सेट झालाय. त्याला चेंडू कदाचित फुटबॉल सारखा दिसत असावा. पहिलं षटक मधल्या चेंडू चेंडू छान वळवलाय. चेंडू जातोय तो हा झेल सुटतो की काय असं वाटतंय. नाही, हा झेल घेतलाय. अतिशय सुरेख झेल घेतलाय तो फलंदाजाने क्षेत्ररक्षकाने आणि आणखीन एक धक्का तो संघाला. तिसरा धक्का तो संघाला. 3-40. मी आत्ताच म्हणत होतो की दोघे अतिशय छान फलंदाजी करतायत. दोघांचा अक्षरशः त्यांनी नांगर रोवलाय खेळपट्टीवर, परंतु दुर्दैव असं की मागच्या चेंडूवर एक सुरेख झेल टिपला तो क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग एरियामध्ये आणि आणखीन एक धक्का दिला तो संघाला. 3-40. झेल जो टिपला होता ते क्षेत्ररक्षक नझीर शेख अतिशय सुरेख झेल टिपला त्याने. नवीन फलंदाज येतोय तो
अमोल वाडकर. माननीय श्रीयुत भरत रसराय सर यांचं इथे आगमन झालंय. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. ते व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. तर षटक क्रमांक आता सुरू होते ते 6वं. मारा करतोय तो इंद्रजित. इंद्रजित मारा करतोय मधल्या अष्टवर चेंडू छान खेळून काढला. तो कव्हरच्या बाजूने चेंडू हवेत होता, परंतु काहीसं सुरक्षित चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकात. बॅकवर्ड पॉईंटवरून क्षेत्ररक्षक तो चेंडूची फेक करतोय. एक धाव ही सहज पूर्ण केली आहे. कोल्हापूर प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलाचा विचार केला. अतिशय यशस्वी देखणं असं त्यांचं नीटनेटकं आयोजन. विशेषतः या स्पर्धेचा विचार केला तर अतिशय नीटनेटकं देखणं असं आयोजन फार कमी स्पर्धेत मोठ्या स्पर्धेत बघायला मिळतं. आयोजनाचा विचार केला, परंतु कोल्हापूर प्रीमियर लीगचा विचार केला, त्यांचा आयोजनाचा जो दर्जा आहे हा फार वरचा दर्जा आहे. ज्या आयोजनाकडे मधल्या चेंडू फुलटॉस, चेंडू लॉफ्ट केला, चेंडू जातोय तो डीप मिड विकेट सीमारेषेबाहेर आणि हा षटकार. देखणा खणखणीत असा हा षटकार. या षटकार या षटकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 47 वर. संघ आता 50च्या उंबरठ्यावर आहे. मला वाटतं एक षटक शिल्लक आहे. सलीम, एक षटक अजून शिल्लक आहे. एक षटक अजून शिल्लक आहे. 6वं षटक हे प्रगतीपथावर आहे आणि बघता बघता संघ आता 50च्या उंबरठ्यावर. मी मगाशी म्हटलं होतं बघा, सुरुवात थोडीशी संथ झाली होती, परंतु त्याचं रूपांतर थोडंसं वेगवान पद्धतीने आत्ता मात्र केलं 4थ्या, 5व्या आणि 6व्या षटकात. आणि बघता बघता संघ हा आता 50च्या उंबरठ्यावर. संघ 50च्या उंबरठ्यावर निश्चित आहे. संघ निश्चित साठी गाठेल असाच काहीसा हा अंदाज. कोल्हा टप्प्याचा चेंडू छान ड्राईव्ह केलाय. मनगटाच्या साहाय्याने चेंडू जातोय तो डीप मिड विकेटला. वाईडिश मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक येतोय आणि बघता बघता दुसरी धाव, ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये चिकी धाव म्हटली जाते, मुंबई क्रिकेटच्या भाषेमध्ये, तशी 2 धावा. दुहेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते 49 वर. आता मात्र संघ बरोबर 50च्या उंबरठ्यावर. कोल्हा टप्प्याचा चेंडू लॉफ्ट केलाय, चेंडू जातोय तो डीप मिड विकेट सीमारेषेबाहेर. षटकार. धावसंख्या पोहोचते ती 55 वर. षटक क्रमांक 6 चालू आहे. 4 चेंडू संपले आहेत. अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूत अपेक्षा 15 धावाची जर बघितले, 15 धावाची जर आपण अपेक्षा केली तर संघ निश्चितच 70 गाठू शकेल. बघा, क्रिकेट हा असाच खेळ आहे. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं किती चुकीचं ठरू शकतं. बघा, ह्याच सामन्यावर आपण अंदाज बांधू शकाल. मधल्या चेंडू शॉर्ट पिच पद्धत चेंडू खेळून काढलो तो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकात. चेंडूची फेक नॉन स्ट्रायकर एंडवर आणि दोन्ही फलंदाजाने एक धाव ही सहज पूर्ण केली आहे. या एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 56 वर. माननीय श्रीयुत वसंतराजे भोसले सरांचं इथे आगमन झालंय. त्यांचं मंडळातर्फे त्यांनी कृपया करून त्यांना नम्र विनंती आहे, व्यासपीठाकडे या, स्थानापन्न व्हा. या स्पर्धेचा विचार केला तर खऱ्या अर्थाने जी पडद्याआडची जी मेहनत आहे, माननीय श्रीयुत कृष्णांत पिंगळे, मनोज सकपाळ, नंदू उल्पे, मुकेशजी शिंदे, इंद्रजित बावडेकर, रणजित पाटील, नितीन माने, टोनी बावडेकर, या सर्वांनी पडद्यामागचे जे परिश्रम आहेत त्यांनी फार घेतले आहेत. आणि बघता बघता ज्या पहिल्या पर्वात या सर्व मंडळीने परिश्रम घेतले होते, नेमकं तीच ही सर्व मंडळी आहेत ज्यांनी या दुसऱ्या पर्वाचं फार मोठी मेहनत घेत या दुसऱ्या पर्वाचं जी सुरुवात फार रुबाबात झाली आहे, फार देखण्या पद्धतीने झाली आहे.
हे सत्य मात्र नाकारून चालता येणार नाहीये. षटक क्रमांक 7वं, मला वाटतं 7वं षटक. गोलंदाजीत बदल. जी नाचणेकर यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय आणि तो मारा करणार आहे तो फलंदाज अमोल वाडकरला. स्लिप नाहीये, फ्लाइंग स्लिप आहे. शॉर्ट थर्डमॅन म्हटलं तरी चालेल. एक वाईड गली, बॅकवर्ड पॉईंट आहे, स्वीपर कव्हर आहे. ऑन साईडला लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग. मधल्याचा चेंडू हा मात्र ड्राईव्ह केलाय तो मिडॉनच्या बाजूने. चेंडू जातो डीप मिडॉनला आणि बघता बघता दुसरी धाव ही पूर्ण केली आहे. आपण ज्या टाळ्या ऐकतायत त्या गुड रनिंग बिटवीन द विकेटसाठी अतिशय दुसरी धाव जी घेतली होती ती अतिशय चोरटी धाव म्हणावं लागेल. पहिली धाव थोडीशी वेगवान घेतली, हलकासा दबाव टाकला आणि बघता बघता दुसरी धाव ही पूर्ण केली आहे. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 58. 3 बाद 58. पहिला गडी बाद 15, दुसरा 17, तिसरा 40 आणि चौथ्या गडासाठी 18 धावांची भागीदारी. इसूजीचे मालक यासिर नदाब साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत, मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. वाईडचा इशारा येतोय पंचांचा. अवांतर पोस्ट आहे ती मला वाटतं 5 वर, त्यात 3 वाईड 2 लेग बाईट्स. धावसंख्या पोहोचते ती 3 बाद 59. बघा तिसऱ्या गडासाठी अतिशय चांगली भागीदारी, चौथ्या गडासाठी अतिशय चांगली भागीदारी झाली आहे. तिसऱ्या गडासाठी 23 धावांची भागीदारी झाली होती आणि चौथ्या गडासाठी आता मात्र 19 धावांची भागीदारी ही बऱ्यापैकी फुलली आहे ती धावफलकावर. त्याचं पूर्ण श्रेय हे दोघांना द्यावंच लागेल. मधल्या चेंडू सुरेख स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, सुरेख फटका, चेंडू जातोय तो स्पिन झाला चेंडू आणि बघता बघता चेंडू सीमा पार. बॅकफुटवर गेला आणि चेंडू स्क्वेअर ड्राय करत चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळला आणि चेंडू थेट सीमा पार. मनोज सकपाळ खेळतोय वैयक्तिक 31 या धावसंख्येवर, त्यात त्याचे 2 षटकार आणि 2 नेत्रदीपक चौकार. मनोज सकपाळ यांची बॅट तळपते, यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू उजव्या बराचसा बाहेर. पंचांचा वाईडचा इशारा येतोय. अवांतर पोहोचते ती 7 वर. संघाची धावसंख्या पोहोचते ती 3 बाद 64. बघता बघता संघ आता 70च्या उंबरठ्यावर. आणि बघा क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच म्हणतो, समालोचन कक्षातून आमचं नेहमीच एक आमचं असं म्हणणं असं की क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करू नका. क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. बघा ना, हाच सामना बघा, पहिल्या 3 षटकापर्यंत जेमतेम 20-22 धावा होत्या आणि बघता बघता 7व्या षटकापर्यंत आता संघ हा 70च्या उंबरठ्यावर. ओ, हा उसळता चेंडू गुडलेन स्पॉटवरून चेंडू उसळतोय. चेंडू सरळ जातोय तो यष्टिरक्षकाच्या हातात. हे निर्धाव चेंडू जातोय. बघा स्लॉग ओव्हरमध्ये ज्यावेळी आपण गोलंदाज ज्यावेळी निर्धाव चेंडू टाकतो त्याचं पूर्ण श्रेय हे गोलंदाजाला द्यावंच लागेल. किंबहुना दुसरा शब्द सांगायचं तर 100पैकी 100 मार्क्स हे त्याला द्यावंच लागतील. आणि त्यात रणजित कमालीचा यशस्वी होतोय. संघ 40 गाठणार की नाही, संघ 50 गाठणार की नाही, याचं यक्ष प्रश्न होता संघासमोर. आता मात्र नेमका संघ हा 70च्या उंबरठ्यावर. मधल्या हो, पंचांकडे दाद मागण्यात आली एसटीजीसाठी, पण पंचांनी दाद ही पेटावून लावली आहे. हा निर्धाव चेंडू, लागोपाठ 2 चेंडू निर्धाव जात आहेत. डावातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आमच्या समालोचन कक्षात अमोल जमदाडे आणि मनोज वेल्लेकर, गुणलेखक सलीम आमच्या समालोचन कक्षात अतिशय प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव याचं इत्थंभू माहिती आम्हाला देत आहेत. आणि मी नेहमी म्हणतो की जसं आजकाल पंच समालोचकाला जेवढी मागणी असेल तेवढीच मागणी आजकाल स्कोरर गुणलेखकांना निश्चित आहे. मधल्या वर्षी चेंडू सुरेख फटका, अतिशय देखणा फटका, चेंडू जातोय तो स्वीपर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. हा षटकार झेल सुटतोय आणि त्याचं रूपांतर होतोय ते षटकारात. या षटकारामुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 70. आता मात्र संघाने बरोबर 70 गाठली आहे आणि आता निश्चितच मला वाटतं
व्ही के स्पोर्ट्स संघाचा संगणक आहे त्याचा निश्वास टाकला असणार आणि आमची जी भविष्यवाणी होती 70 त्या 70चा जो आकडा जादूमय आकडा हा गाठला आहे. पुन्हा एकदा चेंडू हा उजव्या यष्टीबाहेर षटक संपते ते 7वं 7 षटकं संपते 7 षटकांच्या पंचांनी बाद दिलाय की नाबाद आत्ता पंचांनी बाद दिलाय म्हणजे चौथा गडी बाद धावबादच्या रूपात 4 बाद 70 अशी धावसंख्या विजयासाठी 71 धावांची आवश्यकता ती एस के रॉयल्स पुलेवाडी संघाला बघायचं आहे. या 71 या धावसंख्येचा पाठलाग कसं काय करतायत ते विके स्पोर्ट्स क्लबचे सुरुवातीचे फलंदाज मधली फळी हे आव्हान त्यांना कितपत पेलवत आहे. थोड्या वेळात जसा डाव सुरू होईल पुन्हा एकदा धावचं समालोचन घेऊन मायक्रोफोनवर येतील अमोल जमदावडे. तोपर्यंत मी आपले बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. महत्त्वाची लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एका बाजूला व्ही के स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला एस के रॉयल. अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल हॅलो हॅलो आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी दिव्या कलेक्शनचे प्रोप्रायटर अनिल यादव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. ज्यांची खूप सारी मदत आमच्या या स्पर्धेसाठी मिळालेली आहे. त्यांचं मनापासून हृदयापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हावं. आपलं कोल्हापूर प्रीमियर लीगमध्ये हृदयापासून मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. मान्यवरांची मांदी आळी. चला लगेच फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती आहे. मुकेश शिंदे आणि टीम अजिबात वेळ घ्यायचा नाही आहे आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने अर्थातच व्ही के स्पोर्ट क्रिकेट संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. जे प्रेक्षक उशिराने या मैदानावरती उपस्थित होत आहेत किंवा यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी आपला टी व्ही आणि मोबाईल नुकताच ऑन केला त्यांच्या माहितीसाठी
कोल्हापूर प्रीमियर लीगचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेमधील हा तिसरा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. विनायक कारंडे स्पोर्ट क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करत असताना निर्धारित 7 षटकांमध्ये 70 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती झळकवलेत. 71चा पाठलाग करायचा आहे 7 षटकांमध्ये SK रॉयल क्रिकेट संघाला. सामन्याकडे आपण जाऊयात. अतिशय रंगतदार लढत तुम्हाला पाहायला मिळणारा हा व्होल्टेज ड्रामा देखील तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. अतिशय रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विनायक कारंडे स्पोर्ट आणि SK रॉयल हे दोन्ही संघ आतापर्यंत एक सामना जिंकत पुढील फेरीमध्ये अर्थात द्वितीय फेरीच्या लढतीमध्ये त्यांची ग्रंथिका जुळली गेली आहे आणि हे दोन मातब्बर संघ एकमेकांच्या समोर 2 हात करताना आपण पाहतोय. क्रीडा रसिकांची देखील विशेष उपस्थिती तोबा गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून कोल्हापूर प्रीमियर लीग म्हटल्यानंतर क्रिकेटचे रंगतदार सामने पाहायला मिळणार या आशेने या अपेक्षेने क्रीडा रसिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत असेल. कोल्हापूर प्रीमियर लीगमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये व चमचमती लखलखती ट्रॉफी आदरणीय विनायकजी कारंडे सर यांच्याकडनं पुरस्कृत. द्वितीय क्रमांकासाठी 51,000 व आकर्षक चषक मान्य श्री प्रवीण पुजारी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून पुरस्कृत. उपांत्य फेरीतील पराभूत संघांसाठी 15,000 रुपये व चषक आदरणीय सचिन विलास पाटील व मान्य श्री संजय थोरवत गणेश पेंटर्स कोल्हापूर यांच्याकडून. सामन्याकडे जाऊयात. महत्वाचा सामना तुमच्या भेटीला आलाय. स्पर्धेमधला तिसरा सामना सुरू झाल्याचा सिग्नल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मुकेश शिंदे आणि त्याच्या साथीला चेतन. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी 71 धावांना उत्तर देण्यासाठी SK रॉयल क्रिकेट संघाच्या वतीने आणि गोलंदाजीच्या विभागामध्ये मार्केट यार्ड एंडकडून अमोल तेली महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये आपली सेवा बजावतोय. क्रिकेटवरती त्याचं खूप प्रेम आहे. पहिल्या षटकाची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावरती घेतली आहे. पहिल्या षटकातील हा आहे पहिला चेंडू. अकोटेपदा चेंडू मुकेश शिंदे सापडलाय का? जी हा, मुकेश शिंदेची प्राइज विकेट हाती आली आहे. सेलिब्रेशन बघा मैदानाच्या आतमध्ये सगळे काही सांगून जाते आणि मुकेश शिंदे गोल्डन डकचा शिकार होऊन 0 धावांची बॅग डोक्यावरती घेऊन आपला भोपळाही न फोडता मुकेश परतलाय पहिल्या गड्याच्या रूपाने. टेंगुडी जे ऋतुराज दादा यांच्यावरचं हे सॉन्ग आहे. अर्थातच लोकप्रिय आमदार युवकांचे प्रेरणास्थान ऋतुराज दादा पाटील. खूप सारी परिश्रम आणि मेहनत जे आमच्या या स्पर्धेतील आयोजन कमिटीतील सदस्य घेत आहेत त्यांच्यावरती वरदहस्त ऋतुराजदादा पाटील आणि सतीशदादा पाटील यांचं सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं आहे. पहिली विकेट चालली आहे मैदानाच्या आतमध्ये 0 धावांवरती. स्पर्धेच्या ठिकाणी सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते राजदीप भोसले साहेबांचं आगमन झालेलं आहे. सन्मानपूर्वक आम्ही त्यांना विनंती करतो आहोत आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हावं. मान्यवरांची मांदियाळी सातत्याने आपण पाहतोय. पहिली विकेट्स बडी मछली जाले में. मुकेश शिंदे माघारी परतल्यानंतर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. धनराज मागच्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी धनराजच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
अमोल तयार गोलंदाजी मार्कवरती. एक विकेट्स मिळवल्यानंतर आत्मविश्वास निश्चित वाढला होता. मात्र त्यानंतर आली वाईड बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि हा चेंडू आहे अवांतर. अतिरिक्त धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाईल धावफलकावरती 2. 1-2 हा धावफलक आहे. मुकेश शिंदे महत्वाचा फलंदाज माघारी परतवलाय याच गोलंदाजाने. अकोट्यापर्यंत चेंडू वेगात टाकलाय. पंचांकडे दाद मागितली गेली आणि बॅटला चुकून चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. अमोल तेलीचं कौतुक करावं लागेल. त्याने पहिलं षटक हाताळलं. मुकेश शिंदेने स्वतःला प्रमोट केलं होतं. संघाचा संघनायक सर सेनापती पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये 1 डाऊनला फलंदाजीसाठी आणि या मॅचमध्ये डावाची सुरुवात करण्यासाठी तो दाखल झाला. मात्र आल्या पावलाने त्याला परतावं लागलं आणि त्यानंतर या 2 फलंदाजांवरती खूप मोठी जबाबदारी असेल या मॅचची. धनराज चांगला चेंडू आहे. फ्लाईट दिली आहे. फ्लाईट देऊन वातावरण टाईट करण्याचा प्रयत्न अमोल तेलीचा आतापर्यंत सफल ठरला आहे. स्पर्धेच्या ठिकाणी आदरणीय वसंतजी भोसले साहेबांचं देखील आगमन झालंय. कोल्हापूर प्रीमियर लीगमध्ये साहेब आपलं मनापासून हृदयापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. आप आए बहार आई. गोलंदाज तयार. टॉस चेंडू आणि यष्टिरक्षक क्षेत्ररक्षक यांना बीट करत चेंडू थर्डमॅन मोड लाईनच्या बाहेर आलाय चौकार. हा आहे वाईड बॉल. 5 धावांनी धावसंख्या पुढे सरकते आहे 7. ऊपर वाला दे खाने को तो कौन जाए कमाने को. पहिली विकेट्स आली. दबाव बनवला आणि त्यानंतर वाईड बॉल वरती 5 रन बोनस स्वरूपात. अशा पद्धतीची गोलंदाजी करणे म्हणजे कर्ज न घेता व्याज भरणे. अशी गोलंदाजी अमोल तेलीची. धावसंख्या पुढे सरकली आहे 5 वरती. मात्र एकमेव जमेची बाजू 7 धावा. धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहताय. कोल्हापूर प्रीमियर लीग 2024 हे दुसरं पर्व. तमाम क्रीडारसिक अनुभवत आहेत. कोल्हापूर जिल्हा वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. यावेळेला ड्राईव्ह केले. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. धावबाद होईल का. फेकी देखील चांगली झाली आहे. पंचांची नकारात्मक मान हल्ली आहे. एक आली आहे सिंगल. धावसंख्या पुढे सरकेल 8 वरती. 1-8 पाठलाग करायचा या मॅच मध्ये. तब्बल 71 धावांचा एस के रॉयल क्रिकेट संघाला विनायक कारंडे स्पोर्ट क्रिकेट संघाच्या विरोधामधली ही लढत. दोन्ही संघ आतापर्यंत 1-1 सामना जिंकलेत. म्हणजे दोन्ही विनर टीम मध्ये हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. या सामन्यातला विजेता संघ अर्थातच या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये सेफ झोन मध्ये जाईल आणि पराभूत संघाला अजून एक संधी मिळेल. गोलंदाज तयार. मार्केट यार्ड एंड कडून अमोल तेली. लेग स्टिक वरचा चेंडू. पंच वाईड बॉल कळवतायत. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जाणार आहे. धावसंख्या वृद्धिंग झाली आहे 9 वरती. 1-9. अमोल तेलीचं थोडंसं लांबलेलं षटक तुम्ही पाहताय. एकंदरीत 2 वाईड बॉल 3 वाईड बॉल या षटकामध्ये आपण पाहिले. म्हणजे 9 चेंडू हे अमोल तेलीला या षटकामध्ये टाकावे लागलेत कारण त्यामध्ये 3 वाईड बॉल आहेत. गोलंदाज तयार. अमोल मार्केट यार्ड एड कडून गोलंदाजी मार्कवरती आणि त्याच्या समोर फलंदाजीसाठी फलंदाज तयार आहे. विकेट्स 1 आली आहे. 9 धावांवरती समोर खेळला. बॉलर बॅक ड्राईव्ह केलंय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण अमोल तेलीचं. धाब्यांची तमाम शंका समाप्त केली गेली. निर्धाव चेंडूनं दुसऱ्या डावामधील पहिल्या षटकाचा संपलाय खेळ. एका गड्याच्या मोबदल्यात 71 धावांच्या उत्तरामध्ये एस के रॉयल क्रिकेट संघ 1-9 धावा. ठीक ठीक. हॅलो. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्या मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय आदरणीय राजदीप भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सामाजिक कार्यकर्ते सरांचं मनापासून ठिकाणी स्वागत. त्याबरोबर ज्यांच्या माध्यमातून को स्पॉन्सरशिप आपल्याला मिळालेली आहे. दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय अभिजित मुगदुम साहेब ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
त्यांचंही मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आमचे यासीर नदाब साहेब जे आहेत इसूजू, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या क्रिकेटच्या स्पर्धेला को स्पॉन्सरशिप मिळालेली आहे, श्राईन मोटरचे ओनर, त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत. त्याबरोबर अनिलजी यादव, दिव्या कलेक्शन, त्याबरोबर आदरणीय भरत रसाळ सर, त्याबरोबर ट्रॉफ्यांचं माहेरघर म्हणजे ज्याला ओळखलं जातं सागर एंटरप्राइजेस, यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आणि मॅन ऑफ दी सिरीजची ट्रॉफी आहे ते आदरणीय वसंत भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित, आणि त्याचबरोबर अभिजित मगदूम साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचं मनापासून स्वागत. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नवीन गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू झाला. दुसऱ्या सत्रामधील अक्षय खुटाळेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला मेडिकल कॉलेज एंडकडून. अक्षय तयार, त्याच्या समोर फलंदाजीसाठी चेतन. चांगला चेंडू आहे, फ्लाईट दिली आहे, गुल्डिंग स्पॉटवरनं चेंडू किंचितशी वळण घेऊन बाहेर निघाला. चांगला चेंडू फिंगर्स रोल करत असताना आपण गोलंदाज अक्षयला पाहतोय. अक्षय खुटाळे मेडिकल कॉलेज एंडकडून त्याने गोलंदाजी सुरुवात केली आहे. सुरुवात तर दमदार आहे. आतापर्यंत 2 चेंडू त्याच्या माध्यमातून टाकले गेले. दोन्ही चेंडू निर्धाव. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करणारा चेतन थोडासा संघर्ष करतो या षटकामध्ये. धावांसाठी संघर्ष कायम आहे. 3 चेंडू लगातारचे डॉट आले आहेत, म्हणजे खराब फलंदाजी आहे. स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज चेतनची जर आपण फलंदाजी पाहिली तर चेंडू एका बाजूला आणि बॅट दुसऱ्या बाजूला, म्हणजेच जखम मांडीला आणि इलाज शेंडीला, अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. खराब फलंदाजी, सुधारणा करावी लागेल. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क असणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज तयार. 3 चेंडू आतापर्यंत डॉट आलेत. यावेळी क्रॉस लाईनचा वापर केलाय. क्रीजच्या कोणामध्ये गेलाय, शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका चुकीचा खेळलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान सुंदर असा झेल टिपला गेला. शॉर्ट मिड विकेट क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचला आणि त्यानंतर मात्र विकेट आली आहे. 4 चेंडू आले डॉट, 1 आली आहे विकेट. धावसंख्या थांबले धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा. 71 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकाच्या मध्यांतरापर्यंत. दरम्यानच्या काळामध्ये ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आदरणीय रोहनजी पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. साहेब पाटील साहेब, आपलंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. सागर फल्ले मागच्या मॅचमध्ये चांगली खेळी केली होती या खेळाडूने. सागर पल्लेने 11 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी याच खेळाडूने साकारली होती. त्यामुळे याच्याकडनं अपेक्षा आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला कडवट गोलंदाजी आहे, भेदक गोलंदाजी आहे, धावसंख्येला रोधक लावणारी गोलंदाजी आहे. गोलंदाजी मार्कवरती अक्षय खुटाळे, ज्याने 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केले नाही आहे, 1 विकेट्स मिळवली आहे. बाद झाले आतापर्यंत गडी 2. 71चा पाठलाग करायचा आहे. डाव सावरण्याची आवश्यकता आहे. 7 षटकांची मर्यादित लढत. कोल्हापूर प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व आपण अनुभवतोय. चांगला चेंडू हलक्या त्याने खेळला, स्लाइस केले, गॅपमध्ये टॅप केला. हा चेंडू 1 धाव निघाली आहे आणि त्यानंतर मात्र बऱ्याच कालावधीनंतर ज्या पद्धतीने वाळूने भरलेला ट्रक एका जागेवरती रुतावा अशा पद्धतीने रुतलेली धावसंख्या 1 पावलाने पुढे सरकली आहे. धावसंख्या जाईल 10 वरती. सचिन तेंडुलकरचा हा जर्सी क्रमांक आहे. 10 धावांवरती धावसंख्या पुढे सरकली आहे. आतापर्यंत गडी बाद झाले 2 आणि त्यामध्ये खास करून मुकेश शिंदे बाद झाल्यानंतर धावसंख्येला रोधक लावला गेला. गोलंदाज तयार. 71चा पाठलाग करायचा आहे. यावेळेला ऑर्पिड चेंडू ताकद देण्याचा प्रयत्न, फटका चेंडू हवेमध्ये खेळलाय आणि लॉंग ऑफ एरियामध्ये धनराजच्या बॅट मधून निघालेला फटका क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. धनराजला जावं लागेल. तंबूच्या आसरेला आली आहे 3री विकेट 10 धावांवर.
एक धाव देऊन 2 विकेट्स गोलंदाज अक्षय खुटाळेने मिळवल्यात आणि दबावामध्ये आणलंय. आता मात्र बॅकफूटवरती सरकवलंय. विनायक कारंडे स्पोर्ट विपक्ष एस के रॉयल अशी लढत. एस के रॉयल क्रिकेट संघ थोडासा बॅकफूटवरती आहे, मात्र क्रिकेटमध्ये बाकीत करणं अवघड आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता मात्र जर आपण पाहिलं तर 30 चेंडूंचा खेळ आहे आणि येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये विजयासाठी 61 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू 61 धावा हे विजयासाठी समीकरण आहे. जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये जाणार आहे. हरणाऱ्या संघाला एक संधी मिळणार आहे. मात्र रिक्स कोणता संघ घेईल? मनोज गोलंदाजी मार्कवरती चांगला चेंडू. याही वेळेला फटका देखील चांगला खेळला. पॉइंट डीप कोर पॉइंटच्या दरम्यान खेळला. धावभात करण्याची संधी आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होता. 1 धाव निघाली आहे. एकेरी धावांनी धावसंख्या बदलली जाईल 11 वरती. मोहम्मद कैफचा जर्सी क्रमांक 11 मॅजिकल फिगरमध्ये धावसंख्या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात डाव सावरण्याची अति आवश्यकता या मॅचमध्ये. पडझड आहे. सुरुवातीला आघाडीचे मोहरे तंबूच्या आश्रयाला परतलेत. त्यानंतर मनोज सकपाळने चेंडू आपल्या हातामध्ये घेतला आहे. संघाचा संघनायक आहे. जबाबदारी घेतली आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली. दुसऱ्या चेंडूवरती आली आहे 2 धावा. आतापर्यंत टाकले गेले 2 चेंडू, खर्च केले 3 धावा. धावसंख्या पुढे जाते आहे 13 वरती. नाकुच 13 है, नाकुच मेरा है. 13 धावा. 3 बाद 13 अशी धावसंख्या. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना तुम्हाला जोश आणि होश या दोन्ही गोष्टींची आवश्यकता या मॅचमध्ये असणार आहे. वाईट बॉलसाठी सोडून दिला हा चेंडू, मात्र पंचांचा सिग्नल येतोय की हा वाईट बॉल आहे. धावसंख्या पुढे जाईल अतिरिक्त धावसंख्येने 14 वरती. 3 बाद 14. षटक क्रमांक 3. पहिलं षटक अमोल तेलीचं, दुसरं षटक अक्षय खुटाळेचं आणि तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला मार्केट यार्ड एंडकडून गोलंदाज मनोज सकपाळ पाहायला मिळतोय. संघाचा संघनायक विनायक कारंडे स्पोर्ट क्रिकेट संघाकडून खेळत असताना यावेळेला ऑर्पिट चेंडू बॉटमहँडचा वापर केला आणि त्या दरम्यान एक्स्ट्रा कव्हरला साधा सोपा लॉलीपॉप झेल. फलंदाज बाद. 4था धक्का फलंदाजी करणाऱ्या एस के रॉयल्स क्रिकेट संघाला. एक सूचना माझ्यापर्यंत आलेली आहे की ज्यांच्या शुभ हस्ते आपण आजचा हा उद्घाटनाचा सोहळा दिमागदार सोहळ्यामध्ये संपन्न करणार आहे, ते मान्यवरांचं आगमन काही क्षणातच या ठिकाणी होणार आहे. मॅच संपल्यानंतर दख्खन पन्हाळा आणि A1 पन्हाळा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती राहील, कुठल्या प्रकारचा वेळ आपण न घेता दोन्ही टीमने खेळपट्टीवरती लाईनअप करून घ्यायचं. लगेच मॅच संपल्या दोन्ही टीमने लाईनअप करून घ्यायचं खेळपट्टीवरती. सगळ्या प्लेयर्सला आणि कॅप्टनला खास करून विनंती राहील. ओके, गोष्ट लक्षामध्ये ठेवा. थँक्यू. आली आहे विकेट्स. LBW लेग बिफोर विकेट. नेमका मधल्या स्टीच्या समोर रणजित सापडलाय. फिंगर्स अप झाले आहेत. 5वा धक्का मिळाला या मॅच मध्ये एस के रॉयल क्रिकेट संघाला. एस के रॉयल क्रिकेट संघाची पडझड आहे. एकाएकी वादळ यावं आणि पत्त्यांचं घर कोलमडावं अशी धावसंख्या आणि फलंदाज माघारी परतलेत.
कागदावरची खूप मोठी नावं आता मात्र कागदावरतीच राहिली आहेत आणि याला प्रमुख कारण ठरलंय विनायक कारंडे स्पोर्ट क्रिकेट संघाची गोलंदाजी. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. पाच गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 14 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते तिसरं गोलंदाज मनोज सकपाळ ज्याने जबाबदारी घेतली आहे या षटकाची. व्हाईट बॉल पंच कळवत आहेत. मनोज सकपाळने सलग मनोज तयार. कोल्हापूर जिल्हा आणि या जिल्ह्यातील नामवंत क्रिकेटचे खेळाडू. यस 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 फिंगर्स बैल BW. मनोज सकपाळची तिसरी विकेट या षटकामधील. त्या दरम्यान 3 विकेट्स एकाच षटकामध्ये घेतले आहेत मनोज सकपाळने. धावसंख्या थांबले धावफलकावरती. षटक क्रमांक 3 ची सांगता 71च्या उत्तरामध्ये अवघ्या 14 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात SK रॉयल क्रिकेट संघाच्या. कोल्हापूर जिल्हा म्हटलं तर हा जिल्हा तो कुस्तीसाठी ओळखला जातो. कोल्हापूरची चप्पल महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. कोल्हापूरची मिसळ महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. तांबडा पांढरा रस्सा हा देखील कोल्हापूर जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि तितकीच कोल्हापूर प्रीमियर लीग देखील महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. कोल्हापूर नगरी ही शाहू नगरी, करवीर नगरी म्हणून देखील ओळखली जाते. लेग स्टिकवरचा चेंडू मनोज सकपाळ वेगामध्ये टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल पंच कळवत आहेत आणि गोलंदाज मनोज सकपाळला दंडित केलं जात आहे. एकेरी धावेसाठी दंडात्मक धावांनी धावसंख्या बदलली जाईल. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आलेत आतापर्यंत अवघ्या 16 धावा. षटक क्रमांक 3 दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा लेग बिफोरची दाद. मात्र उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी असंही अपील पंच फेटाळत आहेत. धावसंख्या पुढे सरकली आहे 16 वरती. tenniscricket.in माध्यमातून आपण देखील ही स्पर्धा वेगवेगळ्या देशांपर्यंत पोहोचवतो. 6 आतापर्यंत वाईड जर आपण विचार केला तर 6 वाईड 16 धावांमध्ये 6 चेंडू वाईड आहेत. बॅटने फक्त 10 धावा आलेत. थोडीशी नाजूक अवस्था आहे कारण समोरून कडवट गोलंदाजी आहे. विनायक कारंडे स्पोर्ट क्रिकेट संघाचा गोलंदाजीचा विभाग आता मात्र चमकतो या मॅचमध्ये. मात्र दुसऱ्या बाजूला SK रॉयल क्रिकेट संघ ज्यांना फलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागेल. खरं तर क्रीडा रसिकांच्या मनामध्ये प्रश्न आहे, जो गेम चेंजर खेळाडू आहे मुकेश शिंदे, तो सलामीला फलंदाजीला आला, तो लवकर बाद झाला आणि त्याचा परिणाम तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघता. कदाचित जर मुकेश शिंदे थोडासा मागे राहिला असता तर एक आशेचं किरण नक्कीच SK रॉयल क्रिकेट संघासाठी पाहायला मिळालं असतं. मात्र 7 षटकांची लढत आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनवायच्या या इराद्याने मुकेश सलामीला आला. मात्र नशिबाची साथ मिळाली नाही. पहिल्या चेंडूवरती तो माघारी परतला या मॅचमध्ये. 24 चेंडूंचा आता मात्र खेळ बाकी असेल आणि 24 चेंडूंमध्ये 55 धावांची आवश्यकता आहे. तीन षटकात अवघ्या 16 धावा. गोलंदाज मेडिकल कॉलेज एंड कडून गोलंदाज तयार अक्षय खुटाळे. मागच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी, रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. पंचांकडे धात मागितली गेली. मात्र त्या दरम्यान पंचांची पुन्हा एकदा नकारात्मक मान हल्ली आहे. डॉट चेंडू आलाय. अक्षयचं कौतुक करावं लागेल. रिव्हर्स स्वीप करण्याचा, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. रिव्हर्स स्वीपचा फटका जर आपण पाहिलं तर अँडी फ्लॉवर आणि केविन पीटरसन यांनी हा फटका विकसित केला.
यावेळेला गॅपमध्ये टॅप केलाय, सुंदर फटका खेळलाय, स्लाइस केलं चेंडूला आणि त्यानंतर चेंडू थर्ड मॅनला चाललाय. 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं मी समालोचक अमोल जमदाडे, सिंधुदुर्ग कासारडे, कोल्हापूर प्रीमियर लीगमध्ये बावडा क्रिकेट क्लबच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे. आपण क्रिकेटचे खूप मोठे दर्दी आहात, त्यामुळे इतकी प्रचंड मोठी गर्दी. रिव्हर्स स्वीपचा याही वेळेला असफल प्रयत्न, सरळ बॅटने धावा निघणं अवघड झालंय. त्यावेळेला बॅट आडवी करण्याचा प्रयत्न आहे आणि आपल्याला एक म्हण देखील आठवते, जब सीधी उंगली से घी नाही निकलता तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है. आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहे, मात्र त्याही प्रयत्नामध्ये अपयश आलंय. एक धाव आली आहे. एकेरी धावणी सांघिक धाव फलक लेग बायचं सिग्नल पंच कळवत आहेत आणि धावसंख्या पुढे जाते 21 वरती. कृपया प्रमुख पाहुण्यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे, त्यामुळे गेटच्या समोर ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्यांना विनंती आहे, सगळ्या गाड्या बाजूला पार्क करा. मान्यवरांचं मुख्य गेटने आगमन होणार आहे, त्यामुळे अजिबात कुणी गाड्या पार्क करू नका रस्त्यावरती, जागा मोकळी करून द्या. आपण क्रिकेटचे खूप मोठे दर्दी आहात, जाणकार आहात. डॉट बॉल आलाय, षटक संपलंय. 21 धावा, 4 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. 71चा पाठलाग एस के रॉयल क्रिकेट संघाचा 6 गाड्यांच्या मोबदल्यात 21 4 षटकांच्या सांगते अखेरीस. दरम्यानच्या काळामध्ये काही नुकतं ज्यांचं आगमन होणार आहे, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय, ते डी.वाय. पाटील ग्रुपचे ट्रस्टी, सिनेट व मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, आदरणीय पृथ्वीराज संजय पाटील साहेबांचे या ठिकाणी काही क्षणातच आगमन होणार आहे. त्यामुळे मी विनंती करतोय सर्वांना की गेटच्या समोर ज्यांनी ज्यांनी गाड्या पार्किंग केलेल्या आहेत त्या गाड्या आपण बाजूला लावा. साहेबांचं आगमन काही क्षणातच या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे विनंती आहे आपण गाड्या गेटच्या समोर कोणी लावू नका, ही आपल्या सर्वांना विनंती राहील. थँक्यू. टू कॉम्बॉक्स. सामना थोडासा एकतर्फी होताना आपण पाहतोय. कदाचित मुकेश शिंदेची जर विकेट्स मिळाली नसती तर या मॅचमध्ये रंगत आली असती, मात्र क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे. तर सामना थोडासा एकतर्फी होताना आपण पाहतोय. चौकाराचा सिग्नल पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत आणि चौकारानंतर धावसंख्या पुढे सरकली आहे 25 वरती. 71चा पाठलाग, धावसंख्या आता मात्र धावफलकावरती तुम्ही पाहताय 25, अजून 46ची आवश्यकता असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, फलंदाजीसाठी फलंदाज तयार. 26 धावा, 45 धावांची अजून मात्र गरज असेल. याही वेळेला गॅपमध्ये आणि चेंडू सीमारेषे पलीकडे आला हा चौकार. 4 धावा. 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. 30 धावसंख्येवरती धावफलक पुढे सरकलाय. खूप वेळानंतर आला हा चौकार. म्हणजे बघा, कोई लड़का नौकरी ढूंढ रहा हो, कोई लड़का नौकरी ढूंढ रहा हो और नौकरी ढूंढते ढूंढते उसे सरकारी नौकरी मिली, इसी तरह ये बाउंड्री मिली. यावेळेला ताकद जोखण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्षेत्रामध्ये आली आहे विकेट, टिपलाय झेल, चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ आणि मैदानावरती फलंदाज इंद्रजीतचा संपलाय खेळ.
दाखल झालाय. आतापर्यंत 4 विकेट्स मनोज सकपाळने मिळवलेत. खरं तर आम्ही पाहिलं की मनोज संकपाळ हा फलंदाजीसाठी खेळाडू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. मात्र फलंदाजी करत असताना त्याने 17 चेंडूंमध्ये 37 धावा देखील बनवल्या आणि गोलंदाजीची जबाबदारी देखील त्याने आपल्या खांद्यावरती घेत आतापर्यंत 4 विकेट्स देखील मिळवलेत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान 2 धावा देखील पूर्ण झालेत. 32 धावा असा धावफलक आपल्याला पाहायला मिळणार आहे. बत्तीस धावा धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 12 चेंडूंचा आता मात्र अंतरिम खेळ बाकी आहे. 39 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 39 धावा हे विजयासाठी समीकरण आहे. अमोल तेली ज्याने पहिलं षटक अर्थातच पहिल्या षटकाने त्याने दुसऱ्या डावाची सुरुवात केली होती आणि मुकेश शिंदेचा ज्याने विकेट मिळवला होता तोच गोलंदाज महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये आपली सेवा बजावत असताना. महाराष्ट्र पोलीस म्हटल्यानंतर आपल्याला एक ब्रीद वाक्य आठवतं, सदरक्षणाय खदरक्षणाय खलनिग्रहणाय, म्हणजे सज्जनांचा रक्षण आणि दुर्जनांचा नाश असं ब्रीद वाक्य आहे. यावेळेला वाईट बॉल. 33 धावा धावसंख्या धावफलकावरती पुढे जाते. अमोल तेली गोलंदाजी मार्कवरती तयार. आता मात्र या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित केलंय विनायक कारंडे स्पोर्ट क्रिकेट संघाने. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी कधी नशीब जर बदललं तर निश्चितपणे सामना देखील बदलू शकतो. मात्र अवघड आहे, थोडीशी परिस्थिती अवघड आहे. दिल्ली बहुत दूर आहे. मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी षटकार चौकारांची आवश्यकता आहे. गोलंदाज अमोल तेली तयार. बॅटची कडा मिळाला. विकेट किपरचा सहारा आली आहे. विकेट्स धक्का मिळालाय एसके रॉयल क्रिकेट संघाला. दोन्ही संघ आपण नाणेफेकीसाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे या आणि आपल्या टीम समवेत संघनायकाने यायचं आहे, कारण प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. चला लगेच दोन्ही टीम्सना विनंती असेल, दख्खन पन्हाळा A1 पन्हाळा आपण नाणेफेकीसाठी आपल्या संघासमवेत लाईनअप करायचे आहे. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या अगदी समोर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 33 धावा, 71चा पाठलाग, 33 धावा धावफलकावरती, 8 आतापर्यंत गडी बाद, 38 धावांची अजून गरज आणि 2 विकेट्स बाद व्हायचे बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवरती अमोल तयार. अमोल तेली मेडिकल कॉलेज एंडकडनं त्याने सुरुवात केली आहे. चांगला चेंडू आहे, पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, बॅट आणि पॅडच्या मध्ये यॉर्कर लेनचा चेंडू टाकायचा होता आणि या चेंडूवरती MS धोनीने फटका शोधला, उत्तर शोधलं होतं हेलिकॉप्टर शॉटचं, त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र चेंडूचा वेग प्रचंड होता. चेंडू प्रेक्षकाच्या गोदीमध्ये आलाय आणि हा चेंडू आलाय डॉट. चला देवराज मेतके अँड टीम लगेच यायचे आपल्या संघासमवेत. पाहुणे आलेले आहेत.
ऑफसाईड ऑफ टर्म चेंडूला पिच केलंय, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आहे, पद्धतीने ते दाखवलं गेलं नाही आहे, फुटवर्क नाही आहे. फलंदाजामध्ये वीरेंद्र सेवाग स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न फसला, चेंडू आलाय डॉट आणि धावसंख्या मात्र थांबली आहे 33 वरती. चला देवराज मेतके, तुम्हाला आम्ही वारंवार कॉल करतो आहोत पहिल्या सामन्यापासून. यानंतर कॉल दिला जाणार नाही आहे, डायरेक्ट पेनल्टी आहे. देवराज मेतके आणि तुमची टीम, संपूर्ण टीमने लाईनअप करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. चांगला चेंडू आहे, फ्लिक करायचा होता, ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न फसला कारण चेंडूची उंची अपेक्षेपेक्षा खूप कमी पाहायला मिळाली. चेंडू खाली राहिला. अमोल तेलीला ही खेळपट्टी गोलंदाजी करत असताना साथ देते आणि नशिबाची साथ देखील मिळाली आहे. त्यामुळे चेंडू वारंवार डॉट त्याच्या माध्यमातून टाकले जात आहेत. चांगला गोलंदाज आहे, महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये आपली सेवा बजावतोय हा खेळाडू. बॅटची कडा, फ्लाय स्लिपमधनं चेंडू थर्डमॅनला चाललाय. एक धाव जरूर पूर्ण केली गेली. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या मात्र वधारत असताना आपण पाहतोय. 8 बाद 34. कोल्हापूर प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा जवळपास 192 देशांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि कोल्हापूरची शान आणि मान उंचावणारी ही क्रिकेट स्पर्धा. आयोजन कमिटीतील सगळे आमचे आयोजक कृष्णांत पिंगळे, मनोज संगपाळ, नंदू उल्पे, मुकेश शिंदे, इंद्रजित बावडेकर, रणजित पाटील, टोनी बावडेकर, नितीन माने यांचं देखील कौतुक आहे. त्यांचे इतर सगळे सहकारी, कारण तर काही लोकांचीच नावं आपल्या डोळ्यासमोर येतात, मात्र त्यांच्या पाठीमागे देखील बरेचसे अदृश्य असे हात असतात. त्या मदतीच्या सगळ्या हातांचे मनापासून कौतुक असणार आहेत. षटकाचा आतापर्यंत खेळ संपलाय. एकंदरीत 5व्या 6व्या या ठिकाणी 35. एक सूचना परत एकदा या ठिकाणी केली जाते. गेटजवळ ज्यांनी गाड्या पार्किंग केलेल्या आहेत त्या सगळ्या मित्रांना विनंती असेल, आपल्या गेट समोरच्या गाड्या आपण काढून घ्या. गेट समोरच्या गाड्या आपण काढून घ्यायच्या आहेत. साहेबांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे. विनंती असेल, आपण आपल्या गाड्या थोड्या वेळ बाजूला लावा. गेटच्या समोर कुणीही गाड्या पार्किंग करू नका, ही आपणास विनंती राहणार आहे. थँक्यू. 6 चेंडूंचा खेळ आहे, 36ची गरज आहे. पहिला चेंडू ऑफ ट्रॅकर आणि ह्या चेंडूला 2 क्षेत्ररक्षक मधून खेळण्याचा प्रयत्न आहे. एका बाजूला शाहरुख खान, दुसऱ्या बाजूला सलमान खान आणि मधूनच प्रीती जिंटा फरार, आलाय चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तुमच्यासाठी फक्त 5 सेकंदांचाच कालावधी आहे. ऑफसाईड ऑफ टर्म चेंडूला पिच केलं, वाईट बॉल आहे. मॅच मध्ये जान कायम आहे. 36ची गरज होती. खरं तर 6 षटकारांची आवश्यकता होती. एक चौकार आला आणि त्यानंतर वाईट बॉल आलाय, त्यामुळे मॅच अजून कायम आहे. गोलंदाज तयार आहे, बॅटर तयार आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. पहिली धाव बनवली आहे, दुसरीचा प्रयत्न आहे आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती नियंत्रण मिळवेल 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. स्पर्धेच्या ठिकाणी आमचे मित्र गजानन गुराव, महाराष्ट्र पोलीस यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. गजानन गुरावजी, आपलं मनापासून हृदयापासून कोल्हापूर प्रीमियर लीगमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खरं तर महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये अर्थातच ज्यांच्यामुळे आम्हाला मुख्य दर्शन घडलं ते आमचे मित्र गजाननजी गुराव, जे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये सेवा बजावत आहेत. और एक बढिया छक्का आहे, जबरदस्त फटका. खरं तर वेळ झालाय, देरी से आया लेकिन दुरुस्त आया. जबरदस्त फटका खेळाय, आलाय षटकार. धावसंख्या पुढे गेली आहे 48 वर. सन्माननीय प्राचार्य महादेव नरके साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच दत्तात्रय मासाळ, उपसभापती श्रीराम सोसायटी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमचे सगळे मान्यवर जे आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेत उपस्थित झालेले आहेत त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आप आये बहार आई. खरं तर तुमच्या उपस्थितीमुळे आमच्या आयोजन कमिटीतील सगळ्या सदस्यांमध्ये एक नवचैतन्य, उत्साह निर्माण झाला.
आणि त्यामुळेच तुमचं मनापासून कौतुक आहे. ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, सन्मान ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला मागून कधीच मिळत नाही आणि विकतही घेता येत नाही. मात्र ज्यांचं कर्तृत्व, ज्यांचं नेतृत्व खूप मोठं आहे, अशा महनीय व्यक्तिमत्वांचा काही क्षणांमध्ये या ठिकाणी सन्मान होणार आहे. आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमातून असं समाजकार्याचं, अशा स्पर्धेंचं आणि सामाजिक बांधिलकी जपणारं काम सातत्याने घडत असतं. चांगला चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ एरियामध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक सजवला आणि क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा खेळाडूंचं देखील मैदानावरती आगमन आहे. एक्स्ट्रा अतिरिक्त खेळाडू देखील मैदानावरती दाखल झाले आहेत आणि त्यांना चुकवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूने हुलकावणी दिली आहे. 4 धावा आलेत, धावसंख्या पोहोचली आहे 52 वरती. एक चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू 19 धावा. सुमित गोलंदाज स्ट्रायकिंग येईल आता. या सुंदर फटका, या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. सुमितचं एक चांगली फाईट दिली आहे. शेवटच्या क्षणामध्ये फलंदाजीसाठी आलाय, मात्र आपली कामगिरी त्याने चोख बजावली आहे. जिंकणाऱ्यापेक्षा हरणाऱ्याची चर्चा ही जास्त झाली पाहिजे आणि शेवटच्या क्षणामध्ये झालेला हा प्रतिकार थोडी बहुत जान या मॅचमध्ये निर्माण करणारा ठरला आणि त्यानंतर हा सामना अगदी आरामात जिंकलाय. विनायक कारंडे स्पोर्ट क्रिकेट संघ सुपर 8 मध्ये सेफ झोनमध्ये दाखल झालाय, क्वालिफाईड झालाय आणि त्यानंतर SK रॉयल क्रिकेट संघाला अजून एक संधी मिळणार आहे सामना खेळण्याची. आणि त्या मॅचमध्ये जर का त्याने आपली योग्यता सिद्ध केली, वेळ अजूनही आहे. दख्खन पन्हाळा आणि A1 पन्हाळा अशी लढत काही क्षणांमध्ये या ठिकाणी सुरू होते. त्यासाठी दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असणार आहे, आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर आपण लाईनअप करायचे. या सामन्याची नाणेफेक काही क्षणामध्ये संपन्न होईल आणि त्यातपूर्वी सामनावीर आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मॅचचा